इथे येऊन बसतीये, माझ्यासोबत खूप खेळते, खूप चावती होती, अजून इथंच येऊन बसतीये. मोठा काय झालो ना, कॉलेज वाल्यांची तर वाटच लावणार आहे मी. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. कशा आहात सगळे? मी दमदन शिंदे, तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. आपली सकाळ झाली आहे, आपल्या दिवसाची सुरुवात करूया. राहुलचा सकाळी 8 वाजता मला फोन आला होता की तो बोलला की भाई कुठे आहेस, आला का नाहीस. मी बोललो एवढा लवकर उठला, पण हा हा माणूस 8 वाजता उठतो, सगळं काम करून 10-11 वाजवतो. आज माणूस 8 वाजता रेडी आहे, मला फोन करतोय की मी तयार होऊन बसलोय, कधी येशील. मी बोललो मला 10 वाजतील, मलाच उशीर झालाय. आता नाश्ता करूया, अजून फटाफट जाऊया पिंपळगावला, माझ्या गावाला. मग तिथून आपल्याला कळमला जायचंय, तहसील मध्ये. तर फटाफट आपण नाश्ता करून घेऊया. ते म्हणतो बघा, हे म्हणतो किती वाजता उठली आई ही? 4 वाजता. हा, इथे येऊन बसतीये, माझ्यासोबत खूप खेळते, खूप चावती होती, अजून इथंच येऊन बसतीये. हा, आल्या आल्या घाबरत होती, आता येऊन बसली, एकदम नॉर्मल झाली आहे. म्हणतो, हे म्हणतो, तुझं तोंड दाखव इथे. सकाळी 4 वाजता उठते, अजून खेळत बसते, आईला सतवते, मावशीला सतवते. किती पदर वडती, मांडीवर येऊन बसती. थंडी वाजते म्हणून इथे येऊन बसली. ए ओट, चल ओट, तुला नाही ओट, ए ए चल चल. मावशीने पोहे बनवलेत गरम गरम, तर आपण खाऊया, अजून निघूया. तर माझा नाश्ता झालाय, आता फटाफट निघूया. राहुलचा पण फोन आला होता, तो बोलला भाई लवकर या, लवकर जायचं आपल्याला. आता गाडी स्टार्ट करूया, अजून निघूया. बाय आई. आई पण आज गावीच चालली आहे त्यांच्या. नीट जावा, बाय. चला मावशी, बाय. हो. तर मी आता पोहोचलोय राहुलकडे. राहुल रेडी बसलाय. हा चल लवकर. तुझी गाडी घेऊया का? हिचा शॉर्ट झालाय. ही गाडी आहे ना, खूप म्हणजे खूप पेट्रोल खातीये. काय 1 लिटर 25 किलोमीटर जाते फक्त. जुनी गाडी झाली आहे ना, त्यामुळे मला असं वाटतं की हिची सर्व्हिसिंग पण नाही झाली आहे. काका सांगत होते की जेव्हापासून घेतली ना, हिची सर्व्हिसिंग नाही केली आहे, त्यामुळेच मला असं वाटतं की जास्त पेट्रोल खाते. राहुलची आता ही गाडी घेऊन जाणार आहेत आम्ही. मी राहुलची गाडी घेऊन चाललोय. चल. डॉक्युमेंट घेतले सगळे? हा सगळे घेतले. चला. हो या लवकर, अंधार करू नको. हो हो चला, बाय या. बाय. हो, कळमला चाललोय. कळम मध्ये कुठे जायचंय? तहसील मध्ये जायचंय ना? हा, तहसील मध्ये, कळमध्ये. भाई चला चला, प्रे करा की आज आज काय प्रे होत करा, नाही आज आपलं? काम होईलच पाहिजे. हा होईल होईल, आज होईल. होईल. हे जे पनवती लावतात ना, तुम्हाला ना असं एकदा गावात ना गोबर येते, त्याच्यात मारेल, हा त्याच्यात टाकून मारेल, ज्यांनी पनवती लावली त्यांनी. हे आज होईल का? होय ना. राहुल माझ्यासोबत आहे म्हणून ना माझे फटाफट काम होतात. अजून भाई असं असं कोणतरी पाहिजे मित्र की नाही का, वाईट वेळामध्ये कामाला यायला पाहिजे. तुमचा पण असा मित्र आहे तर त्याला पण टॅग करा. राहुल आहे तर माझं कास्ट सर्टिफिकेट पण बनलं. माझ्याकडे कास्ट सर्टिफिकेट नव्हतं, माझ्याकडे काही डॉक्युमेंट नव्हते कास्ट सर्टिफिकेट साठी. मग राहुलनी एवढी मदत केली, इथून तिथून डॉक्युमेंट काढलं, हे ते, माझं कास्ट सर्टिफिकेट बनलं. आता कास्ट व्हॅलिडिटी काढतोय, तरी बघा धावपळ किती आहे. आज होऊन जाईल. कास व्हॅलिडिटी आज होऊन जाईल. आवाज बोलते, आवाज आवाज आणि म्हणतीये, आवाज आ गई. तर मित्रांनो, आम्ही कळमला पोहोचलोय, सायबर कॅफे मध्ये. तर आता तेच काम करायला आलोय. बघू काय होतंय काय नाही. अरे वा, चाय आली आहे. बाहेरचा आवाज येत असेल खूप, कारण इथं प्रचार चाललाय. सगळं आता इलेक्शन येणार आहेत, तर सगळे प्रमोशन करतायत आपापल्या पार्टीचा. अजून वोट करतात, रस्ते बनत नाहीत, काहीच विकास होत नाही. अजून यांना वोट पाहिजे.
इतकं इरिटेट होतंय ना, एवढं डोकं फिरतंय ना. हे इलेक्शनचा प्रचार चालू आहे, ऐकू शकता तुम्ही. एवढा इरिटेट झालोय ना हे ऐकून, एवढं इरिटेट. काल काल परवा पण आलो होतो, परवाच्या दिवशी, तेव्हा पण असं, आता पण असं. एवढं इरिटेट होतंय ना, काय बोलायचं काय माहिती यार. काय इरिटेट झालं भाई मी. काय प्रचार आहे हा, फक्त वोटिंगला येतील. प्लीज मला वोट करा, नंतरला ए चल 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 असं. हा ना. खरं खूप इरिटेट होतंय, डोका दुखायला लागलंय. आता आम्ही तहसील मध्ये आलो होतो बॉन्ड पेपर घ्यायला, तर घेतलेत. आता परत जाऊ सायबर मध्ये. हॅलो कवरिंग लेटर भेटलंय. ते सायबर वाले बोलले जावा बॉन्ड आणा. तर आता 3 बॉन्ड घेतलेत आम्ही, तर जाऊ फॉर्म अपलोड करू. अजून तुम्हाला माहिती का, कवरिंग लेटर साठी कॉलेजवाल्यांनी 100 रुपये घेतले. काय बोलायचं, म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये पैसे 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 घेत आहेत. काय बोलायचं, एक झेरॉक्स काढणार त्याला 100 रुपये घेणार. खरं भाई लुटालूट चालू आहे कॉलेजमध्ये. लय ही रियालिटी आहे. मुंबईचे कॉलेजवाले ना लय पैसे लुटतात ऍज कम्पेअर टू गावाला तर कसलेच काय पैसे घेत नाही कॉलेजवाले, पण मुंबईचं भाई लय बेकार आहे. तर गाडी फटाफट स्टार्ट कर. मोठा काय झालो ना, कॉलेजवाल्यांची तर वाटच लावणार आहे मी. खरं भाई, हा मोठा काय होऊ द्या मला, कॉलेजवाल्यांची वाटच लावणार आहे. आम्ही आता तहसील कार्यालयात आलोय, परत फॉर्म देऊन इथे आलोय. कशाला आलोय ते पण सांग. ते जनगणनेची नकल काढण्यासाठी आलो होतो, परत डोमासेलचं पण काम होतं, पण इथं कोणच नाही सध्या. सगळे साहेब लोक वगैरे निघून गेले. काय बोलायचं, उद्या सॅटर्डे संडे, उद्या सुट्टी असते. हा, उद्या 2 दिवस सुट्टी राहिली. विचार करा, मग 2 दिवस असेच वेस्ट जातील. ते त्यांच्या सुट्टीच्या आधीच निघून गेले सगळे. विचार करा. आणि फोन केला तर फोन पण रिसिव्ह करत नाही. मग आता विचार करा, एक काम झालंय, दुसरं काम अटकलंय. भाई दिस इज द लाईफ मध्ये हे होतच असतं. काय मग आता पुढे काय करूया. काय परत सायबर कॅफेवर जाऊन आपलं करावं लागेल ते ऑनलाईनचा प्रोसेस. इथं झालं असतं ते काम प्रॉपर झालं असतं. हा ना. असं नाही का कॅन्सल वगैरे झालं नसतं, त्याच्यामुळे आम्ही इथं तहसीलला आलो होतो. इथं सगळे अर्धे जे सर आहेत ना ते बाहेर गेलेत. बाहेरच गेले. बहुतेक ते सांगतात की बहुतेक आले, अजून गेले, आता परत येणार नाहीत. आणि उद्या सॅटर्डे संडे, मग डायरेक्ट मंडे. 2 दिवस असेच वेस्ट. आत्ता पण आम्ही तहसीलमध्येच आहे. 7:30 वाजले. खूप म्हणजे खूप वेळ लागला. इथं एक डॉक्युमेंट भेटलंय, त्याच्याने पण काम होईल. नेट कॅफेवाल्यांना बोललो की फॉर्म भरायचा आहे, करा अप्लाय, पण त्यांचा काय रिप्लाय येतोय की वेबसाईटचा सर्व्हर डाऊन आहे. काय करू काय कळत नाही यार. एक काम होतं, एक काम अडकतंय. तिथे काय असतं, त्या वेबसाईटवरती आमचा नंबर टाकून OTP येतो, त्यानंतर फॉर्म प्रोसीड होतो. मला OTPच येत नाही. ते बोलले की 2-3 दिवस झाला हाच प्रॉब्लेम होतोय, सर्व्हर डाऊन आहे. उद्या सॅटर्डे, उद्या आलो तर आलो, नाहीतर बघू. आता सगळे डॉक्युमेंट तर त्यांना देऊनच जातो. आता परत नेट कॅफेवाल्याकडे जाऊ, फॉर्मचं बघू. 7:30 वाजले, आम्ही आत्ता पण तहसीलमध्येच आहे. मी काय खाल्लं पण नाही सकाळपासून. विचार करा, सकाळी नाश्ता केलाय ना, बस तेच, अजून काय खाल्लं पिल्लं नाही. तर आता आम्ही चाललोय घरी. 10 वाजायला आले. आम्ही जेवलो बिवलो, अर्धच काम झालंय. नेट कॅफे मध्ये पण गेलो, तिथे बोलले की भाई सर्व्हर डाऊन आहे. मेन काय झालं सीन, कास्ट व्हॅलिडिटीचा जो फॉर्म आहे ते रजिस्टर करायला लागतं. रजिस्टर करण्यासाठी मी माझा मोबाईल नंबर दिला, त्यावर OTP येते. OTP आल्यावर फॉर्म ओपन होतो. OTPच नाही येणार तर फॉर्म कसं ओपन होणार. अजून त्याचा ना खूप सर्व्हर डाऊन चाललंय 2-3 दिवसापासून. मग ते काय बोलले की आता उद्या या, बघा झालं तर ठीक, फॉर्म अप्लाय करू. आधी कव्हरिंग लेटर साठी धडपड केली, जनगणना नक्कलसाठी धडपड केली. मग ते सगळं झाल्याच्या नंतर काय बघायला भेटतंय, फॉर्मचा सर्व्हर डाऊन आहे. असं सगळं चाललंय, काय करणार. तर जेवलो बिवलो, आता घरीच चाललोय. मी बोललो की घरी जाऊन एडिट करून, आता काय माहिती व्लॉग कधी अपलोड होणार आहे, कारण गावी नेटवर्क नाहीये. मी बोललो गाडी साईडला लावू, अजून व्लॉग एंड करून टाकतो. तर व्लॉग एंड करायची वेळ आली आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. जे पण नवीन आहेत चॅनलवर, तर प्लीज 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 आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा. आपला छोटाच चॅनल आहे, ह्या छोट्या चॅनलला खूप मोठं करायचं आहे, खूप म्हणजे खूप मोठं. ते सगळं तुम्हीच करू शकता. तिथं कुत्रा भुकते, त्याला असं वाटतंय की कोणता भूतभीत आहे. तर सबस्क्राईब करा चॅनलला आणि या मराठी माणसाला सपोर्ट करा. आपण भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय. चाललोय, थांब.